कर्तव्य निभावत असताना जर वारी अनुभवायला मिळाली तर तो आनंद शब्दात मांडता येणं कठीण. पंढरीच्या वारीत ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलिसांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. त्यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाच्या वारकरी अर्थात कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. रामकृष्ण हरी. अर्थात वारी म्हणजे सगळ्यांची. या वारीमध्ये कुठलाच भेदभाव मतभेद नाहीये. फार वेळा ऐकलंय आपण, पण हे सगळं अनुभवतोय आपण. आता स्वतःची नोकरी करत करत स्वतःचं कर्तव्य बजावत या वारीचा आनंद घ्यायची संधी यांना मिळते. यांना सुद्धा त्या गोष्टीचं भाग्य वाटत होतं की माझी ड्युटी वारीकडे लागली आहे, रिंगणाकडे लागली आहे. कारण पहिल्यांदा पळतात ते पोलीस बांधव, त्याच्यानंतर पळतात ते झेंडेकरी, नंतर विनेकरी, आणि मग ही सगळा आश्वाचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण होतो, हा सोहळा पूर्ण होतो. आपण यांना विचारूयात, हा सोहळा अनुभवताना या कर्तव्यासोबत हा वारकरी संप्रदायाचा आनंद घेताना कसं वाटतंय? या वारकरी संप्रदायाचा आनंद घेताना खरंच खूप आनंद होत आहे. कारण या वर्दी पाठीमागं मीही एक वारकरी आहे आणि त्या वारीचा अर्थ त्या वारीचा आनंद मला ड्युटी करत करत मिळत आहे. आणि 10 दिवसाची का असे ना, पण ही वारी आमच्या हद्दीतली आम्ही पूर्ण करत आहोत अगदी आनंदाने. म्हणजे आपल्या हद्दीमध्ये वारी येते आणि त्या वारीमध्ये आपली ड्युटी लागते, हे त्यांच्यासाठी भाग्य आहे. कारण आपण कर्तव्य बघतो, पण कर्तव्याच्या पाठीमागे एक माणूस आहे जो वारकरी आहे, जो वारीमध्ये मिसळण्यासाठी आतुर आहे. इच्छा सगळ्यांचीच असते वारी करायची, पण हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं आणि त्यातली ही सगळी मंडळी आहे. कसं वाटतंय ताई? रामकृष्ण हरी. मला अत्यंत सांगण्याचा आनंद होत आहे की माझ्या जन्मभूमीत कर्मभूमीत हा वारीचा बंदोबस्त लागलेला आहे आणि ताई माझ्या घरातल्या गत आहे. मी वारकरी संप्रदायातली मुलगी आहे. आज हा अत्यंत मंगलमय या पावनभूमीत नशीब लागतं माऊली. आणि ती विशेष म्हणजे वर्दीतली वारी, वर्दीतला बंदोबस्त म्हणजे माझा पहिला बंदोबस्त आहे. खरं या वर्दीमुळे सेवेचा योग भेटला. माऊली चरणी एवढी प्रार्थना आहे की जन्मोजन्मी मरेपर्यंत हा वारीचा बंदोबस्त मला लागावा. विशेष म्हणजे कित्येक वेळे हा माऊलींमुळे माऊलींचं नामस्मरण तोंडात येतं आणि एक शब्द विशेष म्हणजे बिना लाटीचा हा बंदोबस्त. इतर बंदोबस्तपेक्षा हा बंदोबस्त खरंच वेगळा आनंदमय आहे. मी एवढं सांगू इच्छिते अभंगद्वारा की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. खरंच या अभंगाप्रमाणे खरंच कुठेतरी आमचं पुण्य असेल की आम्हाला बंदोबस्त वारीत काहींचं खरंच धन्यवाद. एबीपी माझा यांचा धन्यवाद. रामकृष्ण हरी. टाळ्या. वा, एक वर्दीतलं व्यक्तिमत्व, एक महिला कॉन्स्टेबल इतकं सुंदर भजन म्हणू शकते. आम्हालाही आनंद आहे, म्हणजे आम्हाला नाही तुम्हालाही जमतंय हे आम्हाला कळावं की तुम्ही फक्त आमच्या गाड्या अडवत नाही तर चांगले भजनही म्हणू शकता. त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे. कारण गाडी वारीत आणायची म्हटलं की तुम्ही फार वेळा थांबवता, कारण त्यात आमचं कल्याण असतं आणि तुम्ही कर्तव्य, निष्ठा आणि संप्रदाय सगळं एकत्र जोपासताय. तशा प्रणाम आहे तुम्हाला. एक मुलगी म्हणून तुम्हाला सगळ्या बहिणींना माझा साष्टांग दंडवत आहे आणि तुमच्या बंदोबस्ताला विनम्र अभिवादन करते आणि खरंच तुमचं कौतुक करून थांबते. रामकृष्ण भारत माता की जय. वंदे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.